संपूर्ण देशाला पेपर फुटी हा विषय जो आहे तो आता नवीन राहिलेला नाही आणि त्याचे जे संपूर्ण धागेदोरे आहेत अगदी नीटपासूनच ते महाराष्ट्राशी निगडीत राहिलेले आहेत. आता थेट महाराष्ट्राची जी राज्यसेवा आयोग जो आहे याच्याकडून घेतली जाणारी ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठीची जी परीक्षा आहे ती 22 मार्च रोजी जी आहे ती पार पडली होती. मात्र त्याआधीच 2 दिवस हा संपूर्ण जो आहे तो पेपर फुटला अशी जी घोषणा जी आहे किंवा अशी मागणी जी आहे ती तक्रारदार जे सर्व परीक्षार्थी होते यांनी केली होती आणि त्याची चौकशी जी आहे ती CID थ्रू सुरू आहे. मात्र अजूनही जे प्रशासन आहे ते मान्य करायला तयार नाही की पेपर जो आहे तो फुटलेला आहे. मात्र हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांच्याकडे त्या योग्य जे आहेत ते पुरावे आहेत आणि आज त्यांनी आमदार रोहित पवार यांची या संदर्भात भेट घेतली आहे. आपण थेट या विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात. नेमक्या एकंदरीत काय मागण्या आहेत, काय तुमच्याकडे पुरावे आहेत या संदर्भात? CIDला आपण आणि आयोगाला स्क्रीनशॉट जे आहेत व्हायरल झालेले, जे की 20 तारखेचे होते आणि 22ला पेपर झाला होता, त्याच्या 2 दिवस आधी ते सगळे पुरावे दिलेले आहेत. हा जो पेपर दिसतोय तुम्हाला, तर ह्याच्यामधले 90 प्रश्न हे आयोगाच्या पेपरमध्ये आले होते, हे सुद्धा पुरावे दिलेले आहेत. तसेच काही संशयित जे आहेत त्यांच्या संदर्भातले पण पुरावे दिले आहेत. CID म्हणते की चौकशी चालू आहे, आयोग म्हणते चौकशी चालू आहे, पण आमची प्रमुख मागणी आहे की आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून सगळी प्रक्रिया थांबली आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी CIDने एक टाईम बाउंड लवकरात लवकर तपास करून आरोपीला त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर FIR करावी आणि त्याच्यानंतर एक शेड्यूल देऊन आयोगानं परत एक्झाम कधी घेणार आहेत आणि जे विद्यार्थी जवळपास 40,000 फॉर्म आले होते तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता परत त्यांची फेरपरीक्षा टाईम बाउंड पद्धतीमध्ये घेण्यात यावी, कारण की ही प्रक्रिया वर्ष दीड वर्ष चालू आहे. त्याच्यामुळं ह्या प्रमुख आमच्या मागण्या आहेत आणि आरोपीला तात्काळ करून विद्यार्थी, कारण की हे जर नाही झालं टाइम बाउंड पद्धतीमध्ये तर विद्यार्थी आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत, रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. सातत्याने तुम्ही MPSC वर जो आहे तो आरोप करते, तुमच्याकडे काही पुरावे देखील आहेत त्या संदर्भात? नेमके काय काय पुरावे जे आहेत तुम्ही CIDला दिलेत आणि काय आहेत? आमचे जे तक्रारदार आहेत प्रमुख ऋषिकेश गांगुर्डे यांनी मेल केला होता आणि 21 तारखेला त्यांचा मेल गेला होता, पण 22 तारखेला तरी आयोगानं पुढची प्रक्रिया केली. आयोगाला आपण स्क्रीनशॉट दिलेले आहेत. आयोगाने पुढे सांगितले की आम्ही तपास करतोय, तर त्याचे WhatsApp मेटा डेटा आले पाहिजे. त्याच्यानंतर आयोगाला आपण जे प्रश्न व्हायरल झाले होते ते मॅच करून दिलेत विथ ऑप्शन. 90 प्रश्न विथ ऑप्शन जशाच तसे त्या ठिकाणी मॅच झालेले आहेत, ते पण पुरावे दिलेले आहेत. तर तात्काळ तपास होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विलंब खूप होत चालला आहे, वेळ खूप चालला आहे. 10 ते 12 दिवस झालेत. विद्यार्थ्याची मानसिकता बिघडत आहे, विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण होत आहे आणि विद्यार्थ्याचं खच्चीकरण म्हणजे राष्ट्राचं खच्चीकरण आहे आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर परत पुन्हा मोठं आंदोलन त्या ठिकाणी होऊ शकतं. काय काय नेमके पुरावे तुम्ही काय दाखवू शकाल? या ठिकाणी बघा, आयोगाला आपण तुकाराम मुंडे सरांना पण पत्र दिलं होतं, त्यांचा तात्काळ रिप्लाय आलाय, पण आयोगाचा त्या ठिकाणी आला नाही. 7 दिवस आयोगाने वेट केलं. तिथं बघा, ही जी आहे ही तक्रार केलेली कॉपी आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी स्क्रीनशॉट आहेत, व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट जे व्हायरल झाले ते ही स्क्रीनशॉट आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहेत. हे तारीख तुम्ही बघू शकता. ही 22 मार्चच्या नंतर बोललेला पेपर झाल्याच्या नंतरचा आहे आणि हा 20 मार्चला हा सगळे प्रश्न इथं ही तुम्हाला इमेज दिसतं, हे सगळे प्रश्न आहेत जे की 20 तारखेलाच आले होते. एकंदरीतच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जो पेपर 22 मार्च रोजी पार पडला होता त्याचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते 20 मार्चलाच WhatsApp थ्रू जे आहेत ते शेअर झाले होते असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी बघा, हे जे 22+ इमेजेस आहेत, पुढे तुम्हाला दिसेल की या ठिकाणी हे सगळे प्रश्न आहेत आणि आयोगाच्या पेपरमध्ये याच्यातले जवळपास 90+ विथ ऑप्शन जशाच तसे प्रश्न आहेत ते आपण मॅच करून त्यांना दिलेले आहेत. सर्व कशा पद्धतीचे ते प्रश्न आलेले आहेत. तर हे विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे. तर तात्काळ माननीय आयोगाला आमची विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक देऊन प्रक्रिया थांबवावी, तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि टाइम बाउंड पद्धतीमध्ये त्यांनी एक्झाम डिक्लेअर करावी. एकीकडे जर पाहिलं तर सातत्याने वर्षानुवर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अशा स्वरूपात पेपर विकत घेऊन अगदी सिलेक्ट होणारे देखील विद्यार्थी, नेमकं काय वाटतं ज्यावेळी अभ्यास करून आपण अशा स्वरूपाच्या परीक्षांना सामोरे जातो आणि अशा घटना घडतात? म्हणजे रात्रंदिवस अभ्यास केला आणि जर असे विकत घेत असतील तर ते आमचे स्वप्न एक प्रकारे चोरले जात आहेत. मग आम्ही रात्रंदिवस अभ्यास कशासाठी करायचा? त्या आमची चूक एवढी की आमचे आईवडील गरीब येतं, आम्ही ते पेपर विकत घेऊ शकत नाहीत. मग सरळ सरळ आयोगाने असं करावं की लिलाव पद्धत ठेवावं या पदासाठी आणि जो जास्त बोलेल त्याला लिलावात त्याला तो अधिकारी पद देण्यात यावे. म्हणून आमची मागणी आहे की याची CID चौकशी होत नाही तोपर्यंत
भरती प्रक्रियेवर स्थगिती आयोगाने डिक्लेअर करावी. नंतर जे दोषी सापडले त्यांना शिक्षा करण्यात यावी. ज्यांनी पेपर फोडला आणि ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. शेडीची प्रक्रिया आता साधारण कुठपर्यंत आहे? सीआयडी कडून तेच सांगण्यात येत नाही, फक्त चौकशी चालू आहे, जबाब चालू आहे एवढंच म्हणणं आहे. आणि जे आरोपी आपण दिलेत ते मोकाट फिरताय. सीआयडीचं एक पथक नंदुरबारला गेलं होतं समजा, तर 21, 22, 23, 24 तारखेला गेलं असेल. तेव्हापासून आज 10-12 दिवस झाले, तर आरोपी मोकाट फिरताय. मग ते नेमकी चौकशी पोलीस करताय का, हे इथं पोलिसांचा नाकर्तेपणा उघड होतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या स्वरूपाच्या ज्या घटना आहेत याची जर दखल जर सरकारने परीक्षा विभागाने जर घेतली नाही तर तुमची भूमिका विद्यार्थी म्हणून काय? आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जवळजवळ महाराष्ट्रातून 40,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून उपोषण किंवा आंदोलन ही आमची पुढची भूमिका नक्कीच असणार आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर एकीकडे 17-17 तास अभ्यास करून जे आहेत ते विद्यार्थी ही परीक्षा देतात, दुसरीकडे अशा आपल्या पैशाच्या जोरावर जे आहे त्या प्रश्नपत्रिका विकत घेऊन हे विद्यार्थी परीक्षा देतात. खरं तर ते विद्यार्थी नाहीत, परीक्षा देतात, ते सिलेक्ट देखील होतात त्या पदासाठी. मात्र संपूर्ण खऱ्या अर्थाने जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्या करिअरसाठीच आणि संपूर्ण व्यवस्थेवर हे एक प्रश्नचिन्ह जे आहे ते अशा घटनांमुळे उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण घटनेची प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती घेऊन सरकारने तात्काळ, प्रशासनाने देखील तात्काळ यावर कारवाई करावी, याची चौकशी करावी अशी मागणी घेऊन सर्व विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.